एका महिन्याच्या आत आता शिंदे सेनेचा बाजार उठणार। एकनाथ शिंदेची शिवसेना तिची कारकीर्द आता एका महिन्यात संपुष्टात येणार आहे। म्हणजे 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर आता शिवसेना हा पक्ष कोणाचा, धनुष्यबाण कुणाच्या मालकीचं, यावर सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब करणार आहे। आणि हा निकाल म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला त्यांचा बाजार उठवणारा असेल, त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणणारा असेल, असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी जे भाकीत केलंय, यामध्ये आपल्याला वस्तुस्थिती वाटते का, यामध्ये खरं किती आणि खोटं किती, याविषयी आपलं काय मत आहे? मित्रांनो, याविषयी असीम सरोदे हे जे बोलत आहेत की महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल यांनी सरकार स्थापन करण्याकरिता ज्या नियमाचं, ज्या तत्वांचं पालन करणं अपेक्षित होतं ते त्या तत्कालीन राज्यपालांनी केलेलं नाही। त्यांचा निर्णय कुठंतरी संशयाच्या चक्रामध्ये, संशयामध्ये अडकलेला आहे, असं हे असीम सरोदे सांगतात। म्हणजे एकंदरीतरित्या राज्यपालानं घटनात्मक चौकट ओलांडली आहे असं हे असीम सरोदे म्हणतात। आणि यानंतर ज्यांनी खरोखर म्हणजे निष्पक्षपातीपणा त्यांच्याकडून अपेक्षित होता, म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा म्हणजे जी कारवाई करणं अपेक्षित होतं, म्हणजे पक्षविरोधी अंतर्गत कारवाई करणं अपेक्षित होतं, त्यांनी ती केली नाही। आणि त्यांनी जो दिरंगाई लावली, कारण त्यांनी अभ्यासासाठी जेवढा वेळ घेतला तो जास्तीचा होता आणि चुकीचा होता, असं असीम सरोदे म्हणतायत। आणि आता कुठंतरी या राहुल नार्वेकरांनी जे निर्णय घेतले होते ते निर्णय आता सुप्रीम कोर्टामध्ये ते चुकीचे की बरोबर ठरणार आहे, आणि ते चुकीचेच ठरणार आहेत असं असीम सरोदे म्हणतात। यावर आणखी निवडणूक आयोगाकडे, म्हणजे देशाचा निवडणूक आयोग यानं सुद्धा कुठेतरी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे शिंदे सेनेकडे देताना कुठेच नियमाचं पालन केलं नाही। त्यांनी कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं पक्षपातीपणा केलाय असं असीम सरोदे म्हणतात। म्हणजे ज्यांच्याकडून म्हणजे जे घटनात्मक जे स्वायत्ता असलेलं ती जी संस्था आहे निवडणूक आयोग, त्यांनी सुद्धा कुठेतरी चुकीचं काम केलेलं आहे। म्हणजे आता राज्यपालांचा जे घेतलेला निर्णय, राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून जो निर्णय घेतला आणि जे निवडणूक आयोग आहे त्यांनी दिलेला निकाल, किंवा त्यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेकडे दिलं, यावरचा जो त्यांनी दिलेला जो निकाल आहे हा कुठेतरी आता 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या एका महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात या शिवसेना पक्ष व धनुष्यबाण कोणाचा आहे यावर निकाल येणं अपेक्षित आहे। म्हणजे आता त्यावर आता खटला चालू होतोय, म्हणजे रोज त्याची सुनावणी होणार आहे, आणि ही सुनावणी म्हणजे 15 सप्टेंबर पर्यंत संपणार आहे। आणि एका महिन्यामध्ये आता सर्वोच्च न्यायालय म्हणजे राज्यपालाचा, अध्यक्षांचा आणि निवडणूक आयोगाचा त्यांनी केलेली जी कर्म आहेत, जी चुकीची कर्म आहेत असं असीम सरोदे म्हणतात, म्हणजे त्यांचा निकाल आता लागणार आहे। आणि एका महिन्यामध्ये या एकनाथ शिंदेच्या सेनेचा बाजार उठणार आहे, त्यांची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात येणार आहे असं असीम सरोदे जे ॲडव्होकेट आहेत ते म्हणतात। यामध्ये तुम्हाला कितपत सत्य वाटतं? निकाल असाच येईल का निकाल काही वेगळाही असू शकतो? याविषयी आपली काय मत आहेत कमेंट करून जरूर सांगा। आणि हा व्हिडिओ जर खरोखर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।